नमस्कार, मी डॉक्टर स्नेहा, कन्सल्टंट होमिओपॅथ आणि इन्फर्टिलिटी काउन्सिलर. आज मी तुमच्याशी इन्फर्टिलिटी या विषयावर बोलणार आहे. आपल्याला आसपास बरीचशी जोडपी इन्फर्टिलिटी किंवा वंध्यत्वानी त्रासलेली दिसतात. ती बरीचशी अशा गोष्टी कुणाशी डिस्कस करू शकत नाही किंवा काही प्रश्न आहेत जी मनातली विचारू शकत नाही. सो आजचा हा व्हिडिओ अशा लोकांसाठी ज्यांना बरीचशी अशी प्रश्न आहे इन्फर्टिलिटी विषयी, त्या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आजचा हा इन्फर्टिलिटी विशेष व्हिडिओ. तर आज आपण सर्वात पहिले बघूया इन्फर्टिलिटी किंवा वंध्यत्व काय. तर 1 वर्षापेक्षा जास्त प्रयत्न करूनही गर्भधारणा राहत नाहीये किंवा तुम्ही वयाच्या 35शीत आहात आणि 6 महिन्यांपेक्षा जास्त काळ प्रयत्न करूनही प्रेग्नन्सी राहत नाहीये, तर याला आपण वंध्यत्व किंवा इन्फर्टिलिटी म्हणू शकतो. तर या इन्फर्टिलिटीची बरीचशी अशी कारणं आहेत. तर काही केसेसमध्ये यासाठी कोण रिस्पॉन्सिबल आहे, मेल फिमेल कोण रिस्पॉन्सिबल आहे, हा प्रश्न बऱ्याचदा लोकांना पडलेला असतो. तर या केसेसमध्ये असं असू शकतं की 40% मध्ये महिला रिस्पॉन्सिबल असू शकते किंवा 40% रिस्पॉन्सिबल फॅक्टर पुरुषांमध्ये असू शकतो आणि 20% अनएक्सप्लेन्ड फॅक्टर असे हे फॅक्टर्स असू शकतात इन्फर्टिलिटीसाठी. महिलांमध्ये मुख्यतः इन्फर्टिलिटीचे कारण काय असू शकतात, तर अंडाशयाशी संबंधित काही समस्या असेल किंवा ओसाइट्सची संख्या कमी असेल, गर्भाशयाशी संबंधित काही आजार असू शकतात किंवा गर्भनलिका म्हणजे फॅलोपियन ट्यूब बंद आहे किंवा त्याच्याशी संबंधित काही आजार आहे किंवा थायरॉइड, पीसीओडी किंवा पेशंटमध्ये एंडोमेट्रियोसिस असू शकतो किंवा फायब्रॉइड असू शकतो. अशा बऱ्याचशा कारणांमुळे इन्फर्टिलिटी ही फिमेलमध्ये असू शकते. तर पुरुषांमध्ये इन्फर्टिलिटीची कारणं काय असू शकतात, तर त्यामध्ये मुख्य कारण म्हणजे शुक्राणूंची संख्या कमी असणे किंवा शुक्राणू नसणे किंवा बंद शुक्राणू वाहिका, व्हेरिकोसिल किंवा शरीराचं तापमान अधिक असणे अशी बरीचशी कारणं पुरुषांमध्येही असू शकतात. आणि दोघांमध्ये असणारी कारणं यामध्ये चुकीची जीवनशैली, व्यसनाधीन असणे किंवा अतिशय जास्त प्रमाणात असलेला स्ट्रेस किंवा कॅन्सरशी रिलेटेड काही सर्जरी झालेली आहे किंवा कॅन्सर सारख्या काही आजारांवरती उपचार घेतला गेलेला आहे, अधिक वय किंवा गर्भनिरोधक शस्त्रक्रिया अशा बऱ्याचशा कारणांमुळेही दोघांमध्ये इन्फर्टिलिटी होऊ शकते. आता आपण बघूया वंध्यत्वावरती उपचार घेण्यासाठीच्या स्टेप्स काय असतील. तर सर्वप्रथम आपण एका चांगल्या IVF सेंटरच्या एक्सपिरियन्स्ड IVF स्पेशलिस्ट डॉक्टरकडनं कन्सल्टेशन घ्यावे. ते दाम्पत्याच्या काही बेसिक तपासण्या करतील, त्यानंतर निदान करण्यासाठी काही विशेष तपासण्या केल्या जातील आणि त्यानंतरची स्टेप म्हणजे ते आलेल्या निदानानुसार वैयक्तिक उपचार सुरू करतील. तर या वैयक्तिक उपचारामध्ये पेशंट टू पेशंट IVF, IUI किंवा ICSI असे वेगळे वेगळे उपचार असतील. तर IUI काय आहे, IVF काय आहे आणि कुठल्या पेशंटमध्ये ICSI वापरायची याबद्दलचा डिटेल व्हिडिओ आपण पुढच्या एपिसोडमध्ये बघूया. तर अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.